40 वर्षापासूनची परंपरा ही कायम आहे। मातीचे जे बैल बनवतात, जे लहान मुले स्वतःच्या हाताने बनवतात, त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की ते सजावट कशी केलेली आहे, त्यांचे शेपूट कसे आहे, शिंग कसे आहेत, या सगळ्या अवयवाची चाचणी केली जाते। त्याच्यानंतर त्यांना बक्षिसं मोठ्या प्रमाणात दिले जातात, विशेषतः धरतीसाठी पण मोठे बक्षिसं दिले जातात। याचं मुख्य कारण हेच की या गावामध्ये एकोपा राहिला पाहिजे, सगळे एकत्र आलेच पाहिजे। सगळ्यांनी आपापल्या परीने सगळे बैल तयार करतात, मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद असतो, गावकऱ्यांचा सुद्धा प्रतिसाद असतो व दरवर्षी ही संख्या वाढत असून आणखी मोठा हा कार्यक्रम इथे होत आहे।